नमस्कार, मी अजय आदाटे. आज आपण अक्षय सागर साहेबांबरोबर डाळिंबाचे तज्ज्ञ आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण ह्या डाळिंबाच्या बागेत आलेलो आहोत. आणि ह्या डाळिंबाच्या बागेत रेग्युलर व्हिडिओ न करता शेतकऱ्याचे 5 प्रश्न आणि त्याची 5 उत्तरं अशा पद्धतीमध्ये आपण हे करणार आहोत. आणि ह्याचा फायदा शेतकऱ्याला असं होईल की नक्की निश्चित कधी काय करायला पाहिजे आणि काय नाही ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांकडनं आपल्या सागर साहेबांकडनं मिळवता येतील आणि ते शेतकऱ्यांना वापरता येतील. तर सागर साहेब, पहिला प्रश्न असा आहे की ही जी आता आपल्याला समोर बाग दिसते ह्याच्यावर ताण बसून पानगळीचं प्रमाण जरा चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसतंय. ह्या झाडाला इथ्रिलचं आवश्यकता आहे का? असेल तर किती, नसेल तर का नाही, ह्या पद्धतीचं सांग. तर आता बघू शकता ह्यामध्ये 70%च्या जवळपास पानगळ झालेली आहे. आणि जी नवीन पानं आहेत, फुटलेली पानं आहेत, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इथ्रेल मारतो त्यावेळेस आपण इथ्रेल हे अर्धा ml पर लिटर या प्रमाणातच घ्यायचं आहे. कारण आपल्याकडे जुनं पान क्वचित आहे आणि ते पूर्णपणे आता त्यातले अन्नद्रव्य हे रिवर्स चाललेले आहेत, ते असंही गळून जाणार आहे. आता ह्या प्लॉटमध्ये आपण 1 मार्च रोजी आपण ह्याच्यामध्ये इथ्रेल घेणार आहे. तर ह्या इथ्रेल घेणार आहे 1 मार्चला. तर ह्या अजून जवळपास 7 ते 8 दिवसाचा कालावधी आहे. तर ह्या कालावधीत राहिलेली ही पानं पाणी नसल्यामुळे गळून जाणार आहेत. त्यामुळे ह्यामध्ये अर्धा ml जर इथ्रेल घेतलं तर ही जी चौकी तयार झाली त्या चौकीतून डायरेक्ट तुम्ही फ्लॉवरिंग हे निघू शकते आणि जास्त शॉक बसणार नाही. कारण ह्यामध्ये बराच ओला काटाही ठेवलेला आहे. आणि तुम्ही जर इथ्रेल वाढवलं, त्यामध्ये क्रिओक्रॉन वापरलं तर काय होतं की खाली पाणी नसते, काडीत रस नसतोय. कारण हा काय पावसाळ्याचे दिवस नाहीत, हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन जास्त असते. आणि ह्यामुळे इथ्रेल आणि क्रिओक्रॉनचा जर शॉक ह्या काडीवर बसला तर काडी ही जवळपास अर्धा फुटापर्यंत जळू शकते. आणि असे बरेच उदाहरणं आहेत ज्या बागांमध्ये इथ्रेलचा शॉक बसलेला आहे, तिथं काडी पूर्णपणे अर्धा फुटापर्यंत जळत गेलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की अन्नद्रव्य तुमची रिवर्स होऊन जातात. झाड स्वतःला वाचवायला बघतं. ज्यावेळेस तुमचा झाडाला शॉक बसतो त्यावेळेस झाड स्वतःला वाचवण्यासाठी त्या अन्नद्रव्याचा उपयोग करतं. आणि त्यामुळे त्या बागेमध्ये फ्लॉवरिंग न निघता वॉटरशूट निघण्याची जास्त शक्यता असते. आणि तीच बाग परत कव्हर करण्यासाठी त्याला 2 ते 3 महिने पुढचे आपल्याला द्यावे लागतात. तर ह्या चुका शेतकऱ्यांनी टाळल्या पाहिजेत इथ्रेल मारताना. पहिला प्रश्न तर आपल्याला लक्षात आला. दुसरा प्रश्न असा आहे की बाग धरताना शेणखत कशा पद्धतीनं टाकलं पाहिजे आणि त्याचं मॅनेजमेंट बेसल डोसचं कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपल्या शेतकऱ्यांना सांग. आता कसं आहे की माझ्या शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस आपल्याला बाग एखादी बहार धरायचं आहे त्यावेळेस आपलं खताचं मॅनेजमेंट हे पूर्व तयारी पाहिजे. म्हणजे कमीत कमी 3 महिन्यापूर्वी तुम्ही शेणखत हे तुमच्या रानात आणलं पाहिजे. त्याचा व्यवस्थित ढीग टाकून त्याच्यावर कंपोस्टिंगच्या बॅक्टेरिया चांगल्या क्वालिटीच्या टाकून ते डिकंपोस्टिंगसाठी ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतरच आपण आपल्या शेतीमध्ये टाकलं पाहिजे. आता इथं बघू शकताय तुम्ही की वर्ण शेणखत टाकलेले आहेत, त्याचे ढलपे हायसे पडलेले आहेत. आणि ते कुजणार कधी आणि झाडाला मिळणार कधी? ज्यावेळेस तुम्ही हे खत घातलेलं आहे, हे पाणी सोडल्यानंतर हे 3 महिने घेणार आहे कुजायला आणि त्यानंतर लागायला घेणार आहे. ते कुजण्याची प्रोसेस तुम्ही आधीच जर 3 महिने केली तर ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मुळीला चालू होईल आणि झाडामध्ये चांगली फ्लॉवरिंग दिसेल. आणि दुसरी गोष्ट, ओलं शेणखत जर घातलं त्याच्यामध्ये ॲजेक्टोनिया असेल, फ्युजारियम विल्ट असेल, ह्यासारख्या अनेक प्रकारच्या हानिकारक बुरशी ह्या आपल्या मुळीला चिटकतात आणि त्याद्वारे ते झाडामध्ये शिरतात आणि त्यामुळे मुळकूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाड मरमध्ये जाऊ शकतं. तर तुम्ही शेणखत आणि तुमचं जे खताचं व्यवस्थापन आहे ते तुम्ही बहार धरायच्या आधी 3 महिने तुमच्याकडे ते प्रिपरेशन पाहिजे की खत कसं टाकायला पाहिजे, आपल्याला बेड चाचरला पाहिजे का. बेड चाचरला तर त्याच्यामध्ये फ्युमिगेशन करून घेतलं पाहिजे. ट्रायको, सुडो, बॅसिलस ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, जेणेकरून जे मूळ तुटलेलं आहे त्या जखमेतून दुसरी फ्युजेरियम किंवा दुसरी एखादी जी विल्ट आहे ती झाडामध्ये शिरू नये. ह्या गोष्टीचा जर आपण चांगल्या पद्धतीने अवलंब केला तरच आपण बागेमध्ये यशस्वी होणार आहे. आणि आता दुसरी गोष्ट, पाण्याचं नियोजन बघितलं तर हे सिंगल ड्रिपर आहे. तर उन्हाळी बहार, आंबे बहार धरताना आपल्याला पाण्याची झाडाला जास्त गरज आहे. हे 7व्या वर्षाचं झाड आहे, ह्याला कमीत कमी दिवसाला 30 लिटर पाण्याची गरज आहे. आणि ते एक ड्रिपर ते भागू शकत नाही कारण आपल्याला लाईट व्हेरिएशन आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या बागेसाठी डबल ड्रिपर टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी जर पाणी पडत असेल उन्हाळ्यामध्ये तर ते डीपमध्ये जातं आणि त्या मुळ्याच्या कक्षेत पसरत नाही. त्यामुळे आपण जे टाकलेले न्यूट्रिएंट आहे ते त्याच्याबरोबर घेऊन जातं खाली आणि झाडाची मुळी जी आहे म्हणजे डाळिंबाच्या ही ती
ते 4 फूट डेप्थ असते आणि त्याच्या खाली नसते. तर त्याच्या खाली जर हे अन्नद्रव्य घेऊन गेलं तर त्या अन्नद्रव्याचा काही उपयोग होणार नाही. त्याने टाकलेले सगळे न्यूट्रिएंट हे लीच आउट होऊन जाणार आहेत आणि त्या झाडाला काही मिळणार नाही. त्यामुळे आपण जर 4 ड्रिपर टाकले किंवा 2 लाईन टाकल्या, दोन्ही साईडला जर व्यवस्थित पाणी पडत असेल, एका झाडाला दिवसाला 30 लिटर या प्रमाणात 4ही समान 8-8 लिटर जर पडलं, 8 चोक 32 4 ठिकाणी, तर ते समान पाणी पडेल. 4 ठिकाणची मुळी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल, तिथं मुळकूज होणार नाही आणि चांगल्या प्रकारे ती अन्नद्रव्य जे आहेत ते घेण्यास मदत होईल. म्हणजे आता तुम्ही तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं की नक्की शेतकरी बंधूंना पाणी किती लागेल हे मी प्रश्न विचारणारच होतो, पण त्याचंही उत्तर ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालं असेलच. चौथा जो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की डाळिंबाची छाटणी करताना शेतकऱ्याला बाकीच्या गोष्टी काही लक्षात येत नाहीत, तर डाळिंबाची छाटणी कशा पद्धतीनं झालं पाहिजे हे एकदा शेतकऱ्यांना आमच्या लक्षात करून द्या. उन्हाळी आंबे बहारात आपण ज्यावेळेस ताण देतो त्यावेळेस बऱ्याच काड्या ह्या वल्ल्या असतात, पण त्याची पानगळ नॅचरली झालेली असते. त्यामुळे छाटणी करताना नवखे जे शिकाऊ छाटणीवाले असतात त्यांना ते समजत नाही की काडी वाळलेली आहे का वल्ली आहे. ते सरसकट छाटणी करत जातात आणि सरसकट छाटणी केल्यामुळे काय होतं, काड्यांची संख्या, पेन्सिल काड्यांची संख्या कमी झाल्यामुळं त्या प्लॉटमध्ये वॉटरशूट निघण्याचे प्रॉब्लेम जास्त येतात. तर अशा वेळेस काय सांगायचं की शेतकऱ्यांनी स्वतःहून छाटणीच्या मागं उभं राहिलं, छाटणी करणाऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यांनी त्याला समजून सांगितलं पाहिजे की बाबा तू माझ्या पेन्सिल काड्या आहेत सगळ्या तेवढ्या ठेव, 50% छाटणी कर. सेटिंग झाल्यानंतर आपण परत एकदा ह्याचा काटा मारू. ज्या अनवॉन्टेड, ज्याला सेटिंग नाही आहे, ज्या वान्स काड्या आहेत त्या आपण सेटिंग झाल्यानंतर काढू. आणि अशा पद्धतीनं जर आपण छाटणी व्यवस्थित केली तर आपला भार फेल जाणे हा जो प्रकार आहे तो 99.99% कमी होतो आणि आपला बहार फेल जात नाही. आतल्या काडीला सगळा माल लागतो. वांस काड्या ज्या आहेत त्या परत आपल्याला छाटता येतात व्यवस्थित आणि झाड मोकळं करता येतं. आणि ज्या काडीला माल आहे तेवढ्याच काड्या ठेवून ते त्या फळाची जी फुगवण आहे ती एकसारखी करता येते. त्यासाठी छाटणी हा आपल्या बहार धरण्याचा गाभा आहे किंवा आपण त्याचा बेस आहे असं समजूनच त्याचं काम केलं पाहिजे. तरच आपलं झाड ते व्यवस्थित फळ देणार आहे, क्वालिटीचं, उत्तम क्वालिटीचं फळ देणार आहे आणि ते फळ मार्केटपर्यंत जाणार आहे. कारण आज सेटिंग करणारे भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण ते मार्केटपर्यंत जात नाही. याचं कारण आहे तेलकट आहे, बॅक्टेरियल म्हणजे तेलकट आहे, सर्कोस्पोरा आहे, अजून बाकीचे रोग आहेत. तर ह्या रोगामध्ये ते वाचत नाही किंवा वॉटर शॉटचं प्रमाण जास्त होतं आहे. ते वॉटरशूट काढण्यासाठी शेतकऱ्यांचा बराच खर्च जातो. एकरी 30-30, 40-40 हजार रुपये ह्या 7व्या-8व्या वर्षाची झाडं जर असतील तर वॉटरशूट काढण्याचा खर्च जातो आहे. तेवढा जर खर्च आपण वाचवायचा असेल तर छाटणी करताना आपण स्वतः बागायतदारांनी त्या छाटणी कामगारांच्या पाठीमागं राहून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आपल्या झाडानुसार, आपल्या वयानुसार झाडाच्या छाटणी करून घेणं महत्त्वाचं आहे. हे तर झालं. मी शेतकरी बंधूंनो, सागर साहेब असं सांगत होते की शेवटपर्यंत ज्याची बाग राहते तोच त्याच्यामध्ये सक्सेस होतो. जसं की आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की शेवटच्या बॉलला किती रन करायचे आहेत आणि तो बॉल मारल्यानंतर ते रन झाल्यानंतरच मॅच जिंकली जाते. म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीने खेळताय ह्याच्याऐवजी शेवटपर्यंत तुम्ही टिकून एक चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं जर सगळे शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर ते चांगल्या पद्धतीनं उत्पादन त्याला घेऊन शेवटी त्याचा माल जेव्हा मार्केटला जाईल तेव्हाच त्याचे पैसे त्याच्या हातात येतील. ही एक संकल्पना खूप चांगली आमच्या अक्षय सागर साहेबांनी सांगितली. 5वा जो महत्त्वाचा प्रश्न आहे सर की खोडकिडा लागतो आहे, त्याच्यातनं भुसा बाहेर पडतो आहे आणि त्या पद्धतीनं त्याला शॉर्टवर बोरर पण लागतो आहे. तर ही जी सगळं मॅनेजमेंट आहे ही आत्ताच बहार धरतानाच कशा पद्धतीचं त्याचं मॅनेजमेंट करावं हा शेवटचा प्रश्न आपण शेतकऱ्यांसाठी अजून एकदा सांगावा, म्हणजे आपण हा व्हिडिओ आपल्याला समाप्तीकडे नेता येईल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, शूटहोल बोरर आणि पिनहोल बोरर ह्या 2 समस्या डाळिंब बागामध्ये गेली 5 वर्ष झालं बेडसावत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या बागा, हजारो एकरावरच्या बागा ह्या निघलेल्या आहेत आणि शेतकरी त्याला भरपूर भिवून आहे. म्हणजे तेलकटला भेट नाही पण ते शूटहोल आणि पिनहोलला भेटते. कारण ह्याच्यामध्ये काय होते, तेलकट आला तर 1 वर्ष आपलं वाया जाईल, पण शूटहोल आला किंवा पिनहोल बोरर जर आला तर तो पूर्ण बागच उद्ध्वस्त करतो आणि पुढची येणारी आपली 5-7 वर्षाची बाग फळं देणार होती ती झाडच संपते. तर तिथे येणार काय, तर त्यासाठी आपण पिनहोल बोरर आणि शूटहोल बोररची पहिली सायकल समजून घेणं महत्त्वाचं आहे. तो कधी अंडी घालतो, कधी झाडाला डॅमेज करतो. तर पिनहोल बोरर जो आहे तो जून आणि जुलै ह्या महिन्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतो. तसंच तो वर्षातून 2च वेळा ॲक्टिव्ह असतो. दुसरा जो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये,
ह्या 2 महिन्यात ॲक्टिव्ह असतो. तर त्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही खोडावर चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची काळवणी करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ते खोड पूर्णपणे क्लीन होईल आणि पिनहोलचा नाश होईल किंवा पिनहोल तिथं येणार नाही. आणि शूटहोल बोरर हा उन्हाळ्यामध्येच फक्त ॲक्टिव्ह असतो, कारण तो उन्हामध्ये काय करतो, ज्या ठिकाणी सालीला तुमची डॅमेज असेल त्या ठिकाणी अंडी टाकून जातो आणि त्यामध्ये तो होल करतो. तर उन्हाळ्यामध्ये आपण त्याला आता अशी स्पेसिफिक कुठलीही औषध नाहीत, तर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला खोड धुणे चांगल्या गॅस पॉयझनस कीटकनाशकाने आणि आळवणी करणे, गेरू कावपेस्ट लावून घेणे आपल्या खोडाला, जेणेकरून ते खोडकिडा आपल्या खोडावर बसणार नाही किंवा कुठे जखम असेल तर ती त्या मातीने नॅचरली भरून निघेल. अशा पद्धतीने आपण ते मॅनेजमेंट केलं पाहिजे. ज्या जुनी झाडं आहेत त्याची साल काढणे खोडाची, त्या सालीच्या आत त्या अंडी घालत असतील तर ती साल काढणे, ह्या गोष्टी तुम्ही अवलंबल्या पाहिजेत. आणि जिथे शूटहोल बोररने होल केलेला आहे त्याचं खाली बुस्सा पडलेला असतो, त्याच्यावर होल बघणे, त्याच्यामध्ये गॅस पॉयझनसचं एखादं कीटकनाशक तुम्ही इंजेक्शन करणे आणि ते होल मेणाने लिपून घेणे, ह्या गोष्टी तुम्ही करून आपलं पिनहोल आणि शूटहोल बोररपासून आपण झाड वाचवू शकताय. अशा पद्धतीनं याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. बरोबर. धन्यवाद अक्षय सागर साहेब. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 5 गोष्टी बघितल्या. पहिली गोष्ट इथ्रिल, दुसरी गोष्ट पाणी कसं द्यायचं आहे, तिसरी गोष्ट आहे आपली खोड कशी धुवायचे आहेत, चौथी गोष्ट आपली छाटणी कशी पद्धतीनं करायची आहे, आणि 5वी गोष्ट कुठली गोष्ट सर आपण पिनहोल आणि शूटहोल पिनहोल बोरर आणि शॉर्टहोल बोरर, जो आपल्याला झाड मारण्यासाठी उपयोगाचा ठरतो आणि तिथून आपल्याला झाडं ती वाचवायची आहेत. तर ह्या पद्धतीचे सगळे 5 प्रश्न आणि अक्षय सागर साहेबांनी डाळिंबाच्या तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं ही आपल्याला निश्चितच फायद्याची ठरतील. सध्या तरी आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.